घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिका मोरे या 16 वर्षांच्या मुलीनं आपले दोन्ही हात गमावल्यामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसलाय। सध्या तिच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मोनिका मोरे ही कॉलेज विद्यार्थिनी उत्कृष्ट डान्सर होती, मात्र अपघातामध्ये तिचे दोन्ही हात गेल्यामुळे आता ती नाचू शकणार नाहीये। सुंदर अक्षर ही मोनिकाची कॉलेजमधली दुसरी ओळख, मात्र आता हातच गमावल्यामुळे मोनिकाला मोठा मानसिक धक्का बसलाय। कुर्ल्याच्या नेहरूनगर भागात राहणारी मोनिका शनिवारी दुपारी घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल पकडताना हात घसरून खाली पडली होती आणि माझा हात सटकला। आता मेहंदी कशी रंगणार असा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे। दोन्ही हात गमावल्यामुळे मोनिकाला धक्का बसलाय आणि आता संपूर्ण तिच्या करिअरचा प्रश्नही यामुळे निर्माण झालाय। पण रेल्वे प्रशासन याची दखल घेणार का असाही प्रश्न आहे। दरम्यान मोनिकाच्या अपघाताला रेल्वे प्रशासनच जबाबदार धरत मोनिकाची जबाबदारी रेल्वेनंच घ्यावी अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी आणि कार्यकर्त्या मेधा सोमय्या यांनी केली आहे। दरम्यान काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कांजूरमार्ग आणि घाटकोपर रेल्वे स्थानकावर मोर्चा काढत प्लॅटफॉर्मची पाहणी केली। यावेळी प्लॅटफॉर्मवरील अस्वच्छता, खड्डे, उंची आणि त्यामुळे घडणारे अपघात या सर्व गोष्टींची पाहणी किरीट यांनी केली। झी 24 तास एक पाऊल पुढे।